राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. मराठवाड्यातील शेतकरी पिकवतो सोनेरी कापूस. सामान्य कापसापेक्षा 10% दर अधिक. 16 गावांमध्ये 150 शेतकऱ्यांनी केली लागवड. सेंद्रिय साखरेच्या निर्यातीला परवानगी. केंद्र सरकारकडून 50,000 टनांपर्यंत मान्यता. कीडनाशके आणि खतांचा वापर न करता पिकवलेल्या ऊसापासून बनते सेंद्रिय साखर. लोकसहभागातून उभारले जलसंधारणाचे मॉडेल. वाशिमला 40,000 खड्ड्यात जिरले 1000 कोटी लिटर पाणी. 40 दिवसात 40,000 जलतारा अर्थात शोष खड्डे खोदण्याचा विक्रम. रब्बी उन्हाळी हंगामाला मिळणार पाणी. माजलगावचे धरण भरल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी. पशुपालकांसह शेतकऱ्यांना दिलासा. शेकडो एकर शेतीत फुलणार टरबूजाचे पीक. गत वर्षीची मरगळ झटकून नव्या जोमाने सुरुवात. गेल्या वर्षी बसला होता फटका. परदेशातून आयात बेदाण्यांची सांगली बाजार समितीकडून तपासणी. कार्यक्षेत्रात 47 शीतगृहे. तपासणीसाठी 3 पथके तैनात. तडवळेत मरगळींनी पिकवलं लाल सोनं. डाळिंब शेतीतून विक्रमी उत्पादन. 2 एकरातील 550 डाळिंबांच्या झाडांपासून 50 लाखांचे उत्पन्न. कडाक्याच्या थंडीने आंबा मोहरला. हिंगोली जिल्ह्यात उत्पादन वाढणार. मार्च अखेर येणार बाजारात. 98 लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट झाला निवृत्त. वॉरेन बफे यांचा कंपनीतून 95व्या वर्षी राजीनामा. बफे यांचा 99% संपत्ती दान करण्याचा संकल्प. जिगाव प्रकल्पाचे लाभ यंदा प्रत्यक्ष जमीन स्तरावर दिसणार. पुरवणी मागण्यात 1200 कोटींचा निधी. पीडीएनच्या कामात झाला प्रारंभ. 6250 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार. सरकार अनुदान देणार. बुलढाणा जिल्ह्यात 50 गट सक्रिय. प्रत्येक गटात 125 शेतकरी. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न. अनुदान न मिळाल्याने इस्रूळ येथील शेतकऱ्याने आंबा बागेवर फिरवला नांगर. फळबाग योजनेअंतर्गत केली होती 5 एकरात लागवड. तांत्रिक अडचणींमुळे अनुदान रखडल्याने उचलले टोकाचे पाऊल. पायाभक्कम होणार. प्राथमिक शिक्षक अंगणवाडी शिकवणार. अंगणवाड्यातील बालकांना आकार देण्याचा होणार प्रयत्न. जिल्हा परिषद शाळांचा पट वाढणार. 2661 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये अनुदानाची प्रतीक्षा. प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही अनुदान. जमीन संपादनाचे प्रस्ताव 2 वर्षांपासून धूळ खात. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार. जालना जिल्ह्यातील 8 गावांचा समावेश. 10वी 12वीच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश, पण पैसे कोण देणार? शासनाच्या निर्देशाला संचालकांकडून होतोय विरोध. 9 वर्षात बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटरची होणार पायाभरणी. वन विभागाच्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून ग्रीन सिग्नल. 200 बिबट्यांच्या क्षमतेचा प्रस्ताव. ग्लोबल इंटरनॅशनल शब्द वापरून नियमांची शाळा नाही चालणार. विद्यार्थी पालकांची दिशाभूल थांबणार. संलग्नता शिक्षण विभाग तपासणार. चोरी करायला गेलेला युवक विजेच्या धक्क्याने भाजला. कामठी शहरातील घटना. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत. एका किडनीचा सौदा 50 ते 80 लाखात. पीडिताला द्यायचे केवळ 5 ते 8 लाख. पोलीस तपासात माहिती उघड. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.